हॅलो आणि नमस्ते. कसे आहात सर्व? मस्त असाल तर. आज मी खूप टायमानंतर व्लॉग बनवते. व्लॉग बनवायचं कारण खूप छान आहे. ते म्हणजे काय, काहीतरी माझ्यासाठी पार्सल आलेलं आहे. येस. तर काय झालं, स्टोरी सांगते तुम्हाला मी ॲक्च्युअलवाली. एक वीक मध्ये मी एअर फ्रायर ऑर्डर केलं होतं. ओके, तर मी काल जस्ट असं सहज म्हटलं की माझं 2 दिवसानंतर एअर फ्रायर येणार आहे, तर चेक करते की कुठे पोहोचलंय कुठे नाही वगैरे. आणि मी ॲप ओपन केला तर मला असं कळलं की ते परत रिटर्न गेलंय माझं पार्सल काहीतरी रिझनमुळे. तर ते मला बोलले की तुम्ही रिफंडसाठी अप्लाय करू शकता. तर बोललं ठीक आहे, मी रिफंडसाठी अप्लाय केल्यानंतर परत ऑर्डर करेल ना. तर मी काल रिफंडसाठी अप्लाय केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचं रिफंड पण येऊन जाईल. तर तुम्हाला मी ते फोटो पण लावेल की हां, खरंच मी रिफंडसाठी अप्लाय वगैरे केलं. तर तिथे स्टोरी संपलेली नाहीये. तर आज मला सकाळी मेसेज आला की तुमचं काहीतरी पार्सल येणार आहे. आणि मेन गोष्ट की मी काय ऑर्डरच केलं नाहीये. आणि काहीच काहीच म्हणजे काहीच ऑर्डर केलं नाही आणि खूप मोठा बॉक्स घरामध्ये आलेला आहे. तर आता मला तोच ओपन करायचा आहे आणि बघायचं आहे की त्याच्यामध्ये आलं काय? कारण की मी काहीच ऑर्डर नाही केलंय. तर तेच म्हणून म्हटलं की व्लॉगच चालू करूया ना, कारण की युरोपमध्ये हे माझ्यासोबत फर्स्ट टाईम होतंय की काहीतरी मोठा बॉक्स माझ्याकडे घरी येतोय की तुमचं पार्सल आलंय म्हणून. तर आता बघायचंय मला तेच की नक्की त्या पार्सलमध्ये काय आहे. तर चला आपण बघूया. आणि एवढं मोठं बॉक्स आलेलं आहे आणि मला देखील माहित नाही की नक्की काय आहे याच्यामध्ये, कारण की माझी ऑर्डर तर कॅन्सल झाली आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्हाला 3 प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्या बॉक्समध्ये काय असेल? माझा एअर फ्रायर आला असेल जो रिटर्न गेला होता पण त्यांनी परत पाठवलं, पण एका दिवसात नाही येऊ शकत. दुसरं, रक्षाबंधन येत आहे तर मला विवेकने काहीतरी पाठवलं असेल. नसेल पाठवलं मला माहिती आहे, पण तुम्हाला काय वाटतं? थर्ड गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याकडून कॅन्सल झालं तर त्यांनी काहीतरी दिलं असेल की हां ठीक आहे म्हणून. तर मला अशा 3 गोष्टी वाटताय. तुम्हाला काय वाटतं? एवढं मोठं गिफ्ट मला मला पहिल्यांदा भेटतंय आयुष्यात. ठीक आहे, आता आपण याला मस्त ओपन करूयात. ओके, काय माहित नाही. ठीक आहे, लेट्स सी. बर्थडे गिफ्ट पण मला आलेत पण ते एवढे मोठे नाही आलेत. लहानपणापासून मला असं डॉल वगैरे आवडत नाही, कारण मला भीती वाटते. भूतांचे पिक्चर वगैरे बघते ना मी, तर त्याच्यामुळे. सो काय असेल याच्यामध्ये? इकडे यावे. कसं आहे म्हणजे बॉक्स आहे पूर्ण. मला मला काय असं वाटतं, एअर फ्रायर आलेला आहे असं त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये. तर आता बघूया एअर. पण मी कॅन्सल केलंय एअर फ्रायर. कॅन्सल केलं तरी कसं काय आला? कालच मी रिफंडसाठी अप्लाय केलंय. एअर फ्रायर आला. किती मोठा आहे आणि तो. ओ माय गॉड. हे बघा याच्यामध्ये दिलंय पूर्ण. एअर फ्रायरच आहे हा. त्याच्यामध्ये काय काय बनवू शकतं, फ्राईज आहे, चिकन वगैरे. आणि मेन गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या लाईफमध्ये एअर फ्रायर कधीच यूज नाही केलाय. तर मला आता हे फर्स्ट टाइम आहे आणि मला हे माहीत पण नाही कसं यूज करतात. पण मी जस्ट बघितलं होतं, कारण की आई ते ओव्हन वगैरे आहे पण ते नीट जास्त काम नाही करत. तर मी असंच विचार केला की एअर फ्रायर आपण ऑर्डर करूया, म्हणून मी केला होता. आणि मी रिफंड करून देखील एवढा मोठा एअर फ्रायर मला परत आलेला आहे. चला बघूया आपण. मला आधी याला वर करायला लागेल. एवढा मोठा एअर फ्रायर आलेला आहे. पैसे न देता एअर फ्रायर भेटलेला आहे मला. रिफंड करून रिफंड येणार आहे माझे पैसे. म्हणजे मला आता चेक करायला लागेल की माझे पैसे नक्की रिफंड मध्ये येणार आहेत की नाही येणार आहेत. आणि एवढा मोठा. चला, काहीतरी झालेलं आहे. हे बघा, असं आहे एअर फ्रायर. आणि मी अली एक्सप्रेसवरून ऑर्डर केलं होतं. इथे अली एक्सप्रेस म्हणून पण एक ऑनलाईन ॲप आहे. तर तिथून चायनावरून येतात प्रोडक्ट्स. तर हे तिथूनच आलेलं आहे. पण ते बोलले होते की रिफंड केलंय आणि नाही आलंय, पण तरी पण आलंय. बघ किती मोठं आहे, खूप मोठं आहे. छान आहे. आता याला लावून वगैरे बघावं लागेल मला. त्याच्यामध्ये बघा ना किती दाखवलंय सर्व. तुम्ही काय काय बनवू शकता, पिझ्झा वगैरे सगळं. टाइम टू टाइम दिले. 10 to 20 मिनिट्स ठेवायचे, 35 मिनिट्स. तर छान आहे. आणि अजून एक आलंय आतमध्ये. हां, हे जस्ट त्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे असं वाला. तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. भारी ना. मस्त. आता याच्यामध्ये मला काहीतरी बनवावं लागेल. तर आता ते आपण नंतर बनवूया, किंवा मी आजच काहीतरी बनवेल. मी याच्यामध्ये ट्राय करेल. आपण ह्या ब्लॉगमध्येच काहीतरी आज बनवूया एअर फ्रायरमध्ये.
बघूया नक्की याच्यामध्ये कसं बनतं, कारण की एअर फ्रायर मी कधीच यूज नाही केलंय. तर ब्लॉग पण होऊन जाईल आणि माझं एअर फ्रायरचा फर्स्ट टाइम यूज पण होऊन जाईल. काय वाटतं तुम्हाला? तर एअर फ्रायर आलं, मी जसं तुम्हाला म्हटलं की आता त्यामध्ये मी काहीतरी बनवते. तर आता मी ब्रेड पिझ्झा बनवायचा ट्राय करते, कारण की ब्रेड तर घरामध्ये असतात आणि ब्रेड पिझ्झासाठी एकदम प्रॉपर सामान नाही आहे माझ्याकडे. तर म्हटलं आता ट्राय करू ना, आता आलं आहे काहीतरी. तर कांदा आहे, टोमॅटो आहे, शिमला आहे, तेच मेन लागतं, शेजवान सॉस वगैरे आहे. तर आपण सिम्पल ब्रेड पिझ्झा ट्राय करूया. त्यामध्ये चीज पण आहे माझ्याकडे, चीज वगैरे किसूया आपण. चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय कापले. हा बनवला आता मी पिझ्झा, त्याच्यामध्ये काहीच नाही, कांदा टोमॅटो वगैरे चीजच आहे फक्त. 15 मिनिट्स लागले. आता पिझ्झा बघू काय भेटते आपल्याला. 190 डिग्री बघूया काय झालं याचं. आणि पिझ्झा झालेला आहे. तर झाला पिझ्झा खाऊन आणि छान होता पिझ्झा आणि एअर फ्रायर पण अनएक्सपेक्टेड गिफ्ट मला आवडलं. तर एवढीच होती व्हिडिओ. असेच चालू केला होता आजचा व्लॉग, असाच टाइमपास. म्हटलं की चला काहीतरी आलंय. तर मला पण शॉकिंग गोष्ट होती की मला बघायचं होतं की नक्की काय आहे याच्यामध्ये. तर म्हटलं व्लॉगच स्टार्ट करूया. तर तेवढंच होतं आजचं. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू पुन्हा एकदा.